बौरा गावात एक छोटीशी शाळा आहे जी की खूप जुनी आहे. शाळेची अवस्था खूप वाईट आहे. पोरांच्या बसायच्या बेंच तुटल्या आहे आणि त्यांना जंग लागली आहे. ब्लॅकबोर्डवर दरार पडले आहे आणि त्यासोबतच शाळेत पावसाळ्याच्या वेळेस वरून पाणी पण टपकतं. मुलांनो, लवकर आपला होमवर्क चेक करायला घेऊन या. आता पाऊस होणार आहे, नाहीतर तुमच्या कॉपीज भिजून जातील. पावसाळ्यात कॉपी विझून जाण्याच्या भीतीने सगळे स्टुडंट आपलं होमवर्क चेक करायला टीचरकडे जातात. टीचर सगळ्यांचे होमवर्क चेक करते आणि त्यांना नवीन होमवर्क देऊन घरी पाठवून देते. ठीक आहे मुलांनो, उद्या सगळे आपला होमवर्क करून या आणि आता सरळ घरी जा. मला कोणीही रस्त्यावर असंच फिरताना दिसायला नको आहे, कारण जोरदार पाऊस होणार आहे आणि पावसात भिजल्यावर तुम्ही सगळे आजारी पडू शकता. ठीक आहे मॅडम, आम्ही सगळी स्कूलवरून डायरेक्ट घरीच जाणार आहे. सगळे स्टुडंट घरी चालले जातात आणि त्यांच्या गेल्यानंतर मॅडम पण सगळ्या शाळेचे दार आणि खिडक्या बंद करून कुलूप लावून आपल्या घरी निघून जाते. मॅडमच्या घरी गेल्यानंतर खूप जोराचा पाऊस पडतो आणि सोबत वादळ पण येतं. वादळच्या चालता शाळेत खाली तुटून पडून जाते. दुसऱ्या दिवशी मॅडम शाळेकडे येते तर बघते की पूर्ण शाळा तुटून पडली आहे. घ्या, आता हेच बघायचं राहिलं होतं. जसं तसं करून आम्ही ह्या स्कूलमध्ये काम चालवत होतो. आता तर ते पण नाही राहिलं. आता मी मुलांना कसं शिक्षण देईन? टीचर गावाच्या मुखियाकडे जाते आणि त्यांना याच्याबद्दल सांगते. मुखियाजी, आमचं स्कूल तुफानमुळे तुटून गेलं आहे. आम्हाला स्कूलसाठी नवीन बिल्डिंगची गरज आहे. काय तुम्ही आमची जराशी मदत करू शकता? माझ्याकडे तर इतके पैसे आहे नाही की मी नवीन शाळा बनवू शकू. पण आपण सरकाराकडून शाळा बनवायसाठी अर्जी देऊ शकतो. तू एक अर्जी लिहून दे, मी त्याच्यावर सही करून गाव प्रधानची मोहर लावून कार्यालयामध्ये जमा करून टाकील. ठीक आहे? टीचर शाळेची बिल्डिंग बनवण्यासाठी एक ॲप्लिकेशन मुखियाला देते. मुखिया त्यावर मुखिया प्रधानची मोहर लावून त्याला आपल्या जवळच्या सरकारी विभागात जमा करून टाकतो. काही दिवसात एक सरकारी इंजिनियर ह्या शाळेचा नक्शा बनवण्यासाठी आणि जागेचा मुआयना करायसाठी गावात येतो. हे घ्या, मी नवीन शाळेचा नक्शा बनवून टाकला आहे. मी याची कॉपी ऑफिसमध्ये जमा करून टाकला. जसे सरकारकडून बजेट पास होईल, मी शाळेत बनवायचं काम सुरू करून टाकील. टीचरनी शाळेचा नक्शा दिल्यानंतर इंजिनियर तिकडे निघून जातो आणि सरकारी ऑफिसमध्ये शाळेचा नक्शा देऊन देतो आणि सरकारी अफसर त्यावर काहीच लक्ष देत नाही आणि खूप वेळ गेल्यानंतर पण शाळा बनण्याचं काम सुरू होत नाही. किती महिने वाट बघितलो, आता तर 1 वर्ष होऊन गेलंय. अजूनपर्यंत नवीन स्कूल बनायचा संकेत पण नाही आहे. मला तर नाही वाटत की सरकार आमच्यासाठी स्कूल बनवून देणार आहे. टीचर ह्याबद्दल इंजिनियरशी बोलायसाठी त्याच्या ऑफिसमध्ये जाते. या मॅडम, बसा, मी तुमच्याकडेच येणार होतो. सर, ते आमच्या स्कूलच्या बिल्डिंगचं काम कधीपासून सुरू होईल? 1 वर्ष निघून गेला आहे. मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला आता काय सांगू मॅडम, मी तर त्या दिवशीच नक्शा दिला होता. तो पास पण झाला होता. सरकारकडून जे शाळा बनवायसाठी बजेट आलं होतं त्या पैशांना सरकारी अफसरांना खाऊन टाकलं आणि कागदामध्ये हे सांगितलं की शाळा बनवून गेली. अच्छा, तर हे झालंय. सरकारी ऑफिसरांकडून ह्या लोकांनी तर मुलांच्या भविष्यालाही नाही सोडलं. कमीत कमी स्कूलचा पैसा तर सोडला असता. बेचाऱ्या मुलांचं भलं झालं असतं. मला क्षमा पाहिजे मॅडम, तुमच्या पोरांचं भविष्य खराब होऊन गेलं, पण यात माझी काही चूक नाहीये. मी तर माझं काम करून टाकलं होतं. नाही, मी असं सहजपणाने मुलांच्या भविष्याला बुडायला नाही देणार. स्कूलची बिल्डिंग नाही बनली तर काय झालं? मी झाडाच्या खाली मुलांना शिक्षण देईन, पण मी त्यांचं शिक्षण थांबवायला नाही देणार. दुसऱ्या दिवसानंतर टीचर सगळ्यांना एका मोठ्या झाडाखाली शिकवायला सुरू करून देते. सगळे मुलं आपल्या ह्या प्रकारच्या शाळेतून खूप आनंदी होते. पण काही वेळानंतर पाऊस येऊन जातो आणि पोरं पावसापासून वाचायला इकडे तिकडे धावू लागतात. अरे, कुठं निघाला? सांभाळून मुलांनो, पावसात घसरू नका. काही पोरं जवळ पडलेल्या एका खराब रिक्षाच्या आतमध्ये जाऊन बसून जातात. मॅडम पण रिक्षाच्या आत जाऊन बसून जाते आणि समोर ड्रायव्हरच्या सीटवर बसून पोरांना शिकवू लागते. ही तर आपल्याला किती छान जागा मिळाली आहे मुलांनो. आम्ही इथं बसून पण अभ्यास करू शकतो. पण मॅडम, ह्या रिक्षामध्ये तर आपण 4 लोकच अभ्यास करू शकतो. बाकीचे स्टुडंट्स कसं अभ्यास करतील? ह्यावर काही विचार करावं लागेल. मी काही तर उपाय काढते. तुम्ही आजचा तुमचा लेसन पूर्ण करा
आणि घरी निघून जा. मी उद्यापर्यंत नवीन शाळेचा बंदोबस्त करते. सगळ्या मुलांच्या गेल्यानंतर मॅडम एका रिक्षा मेकॅनिक जवळ जाते. मला मुलांसाठी एक नवीन स्कूल बनवायचं आहे. काय तू माझी मदत करू शकतोस? मी रिक्षा मेकॅनिक आहे मॅडम, कोणता बिल्डिंग बनवणारा मिस्त्री नाही जे तुमच्यासाठी शाळा बनवून देऊन देईल. मला रिक्षाचं स्कूल बनवायचं आहे, दगडांचं नाही. म्हणून मी तुमच्याकडे आली आहे. रिक्षाची शाळा? पण कशी? मी तर कधीच रिक्षाची शाळा ना आजपर्यंत ऐकली आहे ना बघितलं आहे. पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकतो आहे. मॅडम, मी एक गरीब माणूस आहे, हेच बघून तुम्ही माझ्यासोबत गंमत तर नाही करत आहात. आणि जर गंमत नाही करत आहात तर तुम्ही स्वतःच सांगा की रिक्षाची शाळा बनणार कशी? बघ, तिथे खूप वेळापासून खराब रिक्षा पडलेले आहेत. काय तू त्या सगळ्यांना जोडून एक असं स्कूलचा निर्माण करू शकतोस ज्यामध्ये माझे सगळे स्टुडंट एकत्र येऊन अभ्यास करू शकतील? अच्छा, तर अशी गोष्ट आहे. तुम्ही पहिले का नाही सांगितलं? हे तर मी चांगल्यानं करू शकतो. तुम्ही फक्त माझी कमाल बघत राहा. तसं पण खराब रिक्षाला जोडून एक अशी शाळा बनवेल की तुम्ही बघत राहाल. आता तो मेकॅनिक सगळ्या खराब पडलेल्या रिक्षाला एका जागी एकत्रित करतो आणि वेल्डिंग करून जोडून टाकतो. हे घ्या मॅडम, तुमच्या रिक्षा स्कूल चकाचक बनून तयार आहे. शिकवायसाठी ब्लॅकबोर्ड फिट करून टाकला आहे. खूप खूप आभार. तुमचं जे पण बिल झालं आहे ते तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला पेमेंट करते. कशा गोष्टी करतात मॅडम तुम्ही? तुम्ही तुमच्या पोरांच्या भविष्यासाठी एवढं करत आहात आणि मी इतकं पण काम फ्रीमध्ये नाही करू शकत. आणि तसं पण माझी पोरगी स्नेहा तर तुमच्याच शाळेत शिकते ना. ठीक आहे, मी येते मग. मुलांच्या स्कूलचा वेळ झाला आहे. आता टीचर रिक्षा स्कूलच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याला चालवू लागते आणि पोरांच्या घरी जाऊन त्यांना पिक करते. एका बाईला रिक्षा चालवताना बघून लोक त्यांची मजा उडवतात, पण टीचर त्यांच्या गोष्टीवर काहीच लक्ष देत नाही. अरे ते बघ, बाई रिक्षा चालवत आहे. आता टीचर सगळ्या स्टुडंटला घरून पिक करते आणि सगळ्यांना रिक्षा स्कूलच्या शाळेत शिकवते आणि सुट्टी झाल्यावर सगळ्यांना घरी ड्रॉप करून देते. सगळे मुलं पण मन लावून अभ्यास करतात आणि एक्झाममध्ये टॉप करतात. हे बघा मुलांनो, आमच्या स्कूल बद्दल न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आलं आहे. सगळ्यांनी टॉप केलेलं आहे, म्हणून सगळ्या स्टुडंट्सना नवीन क्लासची शुभेच्छा. आता ही गोष्ट सगळ्या जागेवर पसरून जाते की टीचर शाळा नसल्यामुळे रिक्षामध्ये फिरून फिरून पोरांना शिकवते. सरकारच्या कानावर जेव्हा ही गोष्ट पोहोचते तेव्हा सरकार त्या घुसखोर अफसरांना कामावरून काढून टाकते, ज्यांनी शाळेच्या बिल्डिंगचा पैसा खाल्ला होता, आणि टीचरला त्यांच्या नेक कामासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करतात. नागपूरच्या एका छोट्याशा गावात हर्ष राहत होता. हर्ष आपल्या आईबाबांसोबत राहत होता. हर्षचे बाबा एक गरीब शेतकरी आणि आई दर्जी होती. दोघं पण आपलं काम करून घर चालवायचा प्रयत्न करत होते. हर्षच्या अभ्यास आणि शिक्षणाच्या खर्चामुळे दोघं खूप चिंतेत राहायचे. मला माझ्या हर्षची खूपच काळजी वाटते, त्याच्या पुढच्या शिक्षणाची. हर्ष आता मोठा झाला आहे आणि जर आपण त्याचा शाळेत प्रवेश नाही घेतला तर खूप मोठी समस्या होईल. मी आपला प्रयत्न तर करतच आहे भाग्यवान. आपला हर्ष अभ्यासात खूप बुद्धिमान आणि हुशार आहे. आतापासूनच त्याला गुन्हा भाग आणि इंग्रजी वाचता येते. आपण उद्या सकाळीच त्याला घेऊन एका मोठ्या शाळेत जाऊ भरती करायला. हर्षला घेऊन सकाळीच कुसुम आणि राम नारायण एका मोठ्या शाळेत जातात. राम नारायण तिथली सुंदरता बघून दंग राहून जातो. आई, मी ह्या शाळेमध्ये शिकणार. हो बाळा, तू ह्याच शाळेमध्ये शिकणार. इथे शिकून तू मोठा माणूस होशील आणि अशा प्रकारे खूप सारे शाळा सुद्धा बनवशील. मला तर खूप झिजक होत आहे. जर आपल्याला जास्त पैसे भरावे लागले तर काय? अरे, तुम्ही चला तरी, तिथे जाऊन बघा तरी. तिथे जाऊनच त्यांना गेटवर थांबलेला चौकीदार अडवून टाकतं. थांबा, कुठे चालला आहात बिना कोणाच्या अनुमतीने? ते काय ना की मी माझ्या मुलाचा ह्या विद्यालयामध्ये भरती करायला आलो आहे. भरती? ते पण इथे? वाटतंय की तुम्ही तुमची अवकात विसरत आहात. इथे फक्त श्रीमंतांचे मुलं येतात आणि तुम्हाला बघून वाटत आहे की तुम्ही कुठे कचरा साफ करता. हे तुम्ही काय बोलत आहात? माझा मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे.
कृपया करून आम्हाला आत जाऊ द्या. आमचा अपमान करू नका. मी तुम्हाला म्हटलं ना चालले जा, नाहीतर मला आपल्या दंडाचा सहारा घ्यावा लागेल. चौकीदार त्यांना तिथून रागवून पळवतच होता की तिथे त्या विद्यालयामधले एक मास्तर येऊन जातात आणि रामनारायण आणि त्याच्या परिवाराची दशा बघून म्हणतात, चौकीदार, मी तुला किती वेळा म्हटलं आहे, लोकांशी अशा प्रकारे बोलत नको जाऊस. चल जा आणि आपलं काम कर. यांना मी बघतो. तुम्ही सगळे माझ्यासोबत या मुख्य अध्यापिकांच्या ऑफिसमध्ये. आणि सगळे मिळून मुख्य अध्यापिकाच्या ऑफिसमध्ये चालले जातात. जे मॅम, ते हे आपल्या विद्यालयामध्ये त्यांच्या मुलाची भरती करायला आले आहे, म्हणून मी यांना आत घेऊन आलो. मुलगा खूप हुशार आणि बुद्धिमान आहे. बोला, काय गोष्ट आहे? तुम्हाला आमच्या शाळेचं नाव माहिती आहे? हे दीनदयाल स्कूल आहे. हे खूप मोठं कॉन्व्हेंटचं स्कूल आहे. इंग्रजांचं वागणं बोलणं शिकवतो आम्ही मुलांना, कारण ते शिस्तप्रिय राहतील. आम्हाला आमच्या मुलामध्ये हेच सगळे गुण हवे आहेत आणि ह्यासाठी म्हणूनच आम्ही जितका पैसा पाहिजे तितका द्यायला तयार आहोत. रामनारायणच्या एवढं बोलताच प्रिन्सिपल आणि त्या मास्तरचे डोळे लालचनी चमकून जातात. तेव्हा मास्तरनी त्या प्रिन्सिपल मॅडमशी लपून म्हटलं, हे गरीब आहे, पण यांच्या लाचारीचा फायदा आपण पूर्णपणे उचलू शकतो. यांच्या मुलाला शिकवण्यासाठी हे पूर्ण पैसे देऊन देतील. जर तुम्ही म्हणाल तर यांच्याकडनं दुप्पट पैसे घ्यायचे. ही काय विचारण्याची गोष्ट आहे? त्यांच्याकडून जेव्हा पैसे येतील तेव्हाच आपली मुलं आणि आपलं कुटुंब खुश राहतील. जेवढं लुटू शकतात तेवढं लुटा. आपल्या शाळेमध्ये 25,000 भरती होता येतं. मी यांना 50,000 सांगेल आणि तुम्ही हो म्हणून द्याल. रामनारायण, तुम्ही 50,000 रुपये आणून देऊन द्या आणि तुमच्या मुलाची ह्या शाळेत भरती करून टाका. मालिक, एवढे पैसे मी कुठून आणणार? काय मला थोडा वेळ मिळू शकतो का? बघा, जर मुलाच्या भविष्याची सुरक्षा हवी आहे तर प्रवेश घ्या, नाहीतर आमचा वेळ व्यर्थ घालवू नका. निघून जा. जेव्हा पैसे येतील ना तेव्हाच या. रामनारायण, कुसुम आणि हर्ष तिथनं निराश होऊन घरी चालले जातात. बाबा, माझ्या वयाची सगळी मुलं शाळेत जाऊ लागलेत, मस्त मस्त डब्बे घेऊन. मी कधी जाणार? तू नक्की जाशील बाळा, बस थोडीशी वाट बघ. मला हर्षची खूपच काळजी वाटतेय. 50,000 रुपये आपण कुठून घेऊन येणार? आपल्या पोराला शिकवायसाठी मी काही पण करू शकतो. जर आपण गावामध्ये जाऊन रामू काकाची मदत घेतली तर? गावामध्ये सगळ्यात जुने आणि शिकलेले तेच आहेत. ते आमची मदत नक्की करतील. रामनारायण आणि कुसुम रामू काकाच्या घरी जातात आणि त्यांना सगळी समस्या सांगतात. त्या रामू काका त्यांना म्हणतात, तुम्ही तुमच्या मुलाला आपल्या गावाच्या शाळेत का नाही टाकून देत? आमच्या गावामध्ये विद्यालय कुठे आहे? गावात कोणी चांगली शिक्षा नाही देऊ शकत, म्हणून तर त्यांना दुसऱ्या शहरातल्या शाळेत आणि विद्यालयात टाकलं जातं. तुम्ही माझ्या बरोबर या, मी तुम्हाला गावातच आपल्या काहीतरी दाखवतो. रामू काका त्यांना जंगलाच्या रस्त्यातून एका गुफेजवळ घेऊन जातात आणि म्हणतात, ह्या गुफेत जा, तुम्हाला सगळं समजून जाणार. जसंच रामनारायण आणि कुसुम त्या गुफेत जातात, एका दुसऱ्या दुनियात पोहोचून जातात आणि त्यांच्या समोर एक खूप मोठी शाळा दिसू येते, जी पूर्ण सोनेरी असते. त्या शाळेत सोन्याची घंटी असते, सोन्याचा ब्लॅकबोर्ड, सोन्याचा बेंच, ज्यावर सगळे मुलं अभ्यास करत असतात. हे सगळं गोष्टी बघून रामनारायण आणि कुसुम चौकून जातात आणि रामकाकाला विचारतात, हे सगळं कसं होऊ शकतं? आपल्या गावात सोन्याची शाळा कशी असू शकते आणि ही गुप्त का आहे? तेव्हा जाऊन रामू काका त्यांना सगळं सांगतात. फिरंग्यांच्या भीतीमुळे ही शाळा आपल्या पूर्वजांनी इथे बनवली होती, ज्यांनी आपले संस्कार आणि तत्व नाही बदलावे. माझे बाबा ह्या शाळेतले मास्तर होते. एक दिवशी इंग्रजांनी त्यांना पकडून घेतलं. तुम्ही देऊन खेवडीचे लोक आमच्यासारखे स्कूल्स ओपन करत आहात, तुला तर मी सोडणार नाही. पण आम्ही तुमचा काय बिघडवला आहे? आपल्या मुलांना शिकून तुम्ही आमच्याशी टक्कर घेऊ इच्छिता, हे मी कधीच नाही होऊ देणार. तुम्हाला आमच्याकडनं पाहिजे काय आहे? आम्ही काय करू? पूर्ण नागपूर गावात जेवढं सोनं आहे तुम्ही आम्हाला आणून दे आणि तुझी ही घाणची स्कूल बंद करून इथून चालत जा. मी यांना हे सोनं कधीच नाही देणार. सगळं सोनं घेऊन त्या जंगलातल्या गुफेत लपून टाकेल आणि आपलं वेगळं जग बनवेल.
त्यावेळेसपासनं आतापर्यंत आम्ही नागपूर गाववाले ह्या सोन्याच्या शाळेला गुप्तपणे चालवत आहोत. अरे देवा, तर खरी गोष्ट अशी आहे, तुम्ही माझ्या मुलाला सोन्याच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन देणार? कृपा करा रामू काका, माझ्या पोराला शिक्षेची खूप आवश्यकता आहे. मी तुझ्या मुलाला ह्या शाळेत तेव्हाच घेणार जेव्हा तू शहरी विद्यालयाची पोळ उघडशील. त्यांनी आपल्या गावातल्या खूप लोकांना ठगलं आहे. तुम्हाला त्यांना पकडावं लागेल. आम्ही असंच करणार, त्यांना शिक्षा देऊनच राहू. यासाठी आम्हाला एक पुरावा द्यावा लागेल. तुम्ही त्याची चिंता नका करू. जेवढे पैसे त्यांनी मागितले आहेत तेवढे पैसे घेऊन जा. मी मागून पोलिसांना सांगून देईल, तेव्हा त्यांना रंगे हातो आपण पकडून घेऊ. कुसुम आणि रामनारायणनी असंच केलं. ते पैसे घेऊन त्या मागडा शाळेत चालले गेले आणि रामनारायणनी प्रिन्सिपलला म्हटलं, जी हे घ्या तुमचे पैसे, पूर्ण 50,000 रुपये आहे. हा, घेऊन या. मला आधीच माहिती होतं की तुम्ही तुमच्या मुलाला आमच्या इथेच शिकवणार. अरे एवढा चांगला शाळा तर आहे, आणि कुठे सोन्याच्या शाळेत शिकवलं असतं. द्या, मला पैसे द्या. तसंच रामनारायणनी पैसे प्रिन्सिपलला दिले. पैसे हातातून घेतातच त्या खोलीत पोलीसवाले येऊन गेले आणि त्यांना रंगे हात पकडून घेतलं. तुम्हाला आम्ही तुरुंगात चांगली शिक्षा देऊ. मी आणि माझा नवरा दिवस रात्र मेहनत करून, लोकांच्या घरी कामं करून आपल्या मुलाला शिकवू इच्छित होतो, आणि तू आहेस की तुला लाजच नाही वाटत. प्रिन्सिपल आणि मास्तर दोन्ही रंगे हात पकडल्या गेले आणि अशाच प्रकारे हर्ष आपल्या सोन्याच्या शाळेत आपली शिक्षा पूर्ण करू लागला.